नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता घरामध्ये अस्मिताच्या बाबतीत जे काही सचिनने खोट सांगितलेलं असतं ते सगळं आता सचिनच्या आई वडिलांना समजणार. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता सायली हिच्या समोर प्रियाच्या प्रेग्नन्सीच सत्य तेळणार. आता नेमकं कसं कसं काय काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये पाहूया. तर सध्या आता इकडे कल्पना प्रताप हे दोघेजण खूपच जास्त खुश आहे की फायनली सायली आता प्रेग्नेंट राहिलेली आहे. म्हणजे सुभेदारांच्या घरामध्ये खरोखर आता सुभेदारांचा वारस येणार आहे. आणि त्यामुळे मग आता प्रताप आणि कल्पना हे दोघंजण मिळून असं ठरवतात की आपण मंदिरात जाऊन येऊ, देवाचे आभार मानून देवाने आपल्या पदरात हा जो काही आनंद घातला आहे त्याचं म्हणजे सहर्ष आनंद व्यक्त करू. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे कल्पना म्हणते की हो, तुमचं बरोबर आहे, आपण करायलाच हो हे सगळं. पण मी काय म्हणते सायली, तू आमच्याबरोबर नको येऊ, आम्ही सगळे पटकन जाऊ आणि लवकरच येऊ. घरामध्ये विमल आहे, तू आणि विमल घरीच राहा. खरं तर तुला सुद्धा न्यायला मला खूप छान वाटलं असतं, पण सध्या तुझी तब्येत नाजूक आहे, तुला सतत गरगरत मळमळत उगाच तुला प्रवास झेपणार नाही. विमल आणि तू दोघी घरी थांबा. अर्जुन, मी हे अस्मिता, आम्ही सगळेजण अश्विन वगैरे जातो. कल्पपूर्णा आजीना सुद्धा घेतो, फक्त तू स्वतःची काळजी घे. काय? त्याबरोबर सायली होकारार्थी मान डोलावते. मग आता पुन्हा तिला कल्पना म्हणते, सायली, मी सांगितलेलं अगदी व्यवस्थित लक्षात ठेव, स्वतःची काळजी घे, उगाच्या उगाच काहीही काम वगैरे करायला जाऊ नकोस. विमल आहे, विमल सगळं करेल, तुला काही हवं असेल तर उलट विमललाच हाक मार, विमल सगळं सांभाळेल, तू स्वतःला जप. सायली, आता अजिबात हाईघाई करायची नाही हा, आणि आता ताईपणात तर बिलकुलच नको. त्यावर सायली म्हणते, हो आई, अहो तुम्ही किती काळजी करताय, मी म्हटलं ना तुम्हाला की मी घेईन म्हणून स्वतःची काळजी. तुम्ही बिलकुलच काळजी करू नका, खरोखर मी स्वतःची अगदी व्यवस्थित काळजी घेईन आणि मी काहीही आताईपणा करणार नाही. तुम्ही या सगळे. त्यानंतर घरातले सगळे निघून जातात. मग सायली ही आता विमल बरोबर घरात एकटेच उरलेली असते. आता सायली ही विमलला म्हणते, विमलताई, तुमची तर सगळी घरातली काम ऑलरेडी झालेली आहे, पण जर काही काम शिल्लक असेल तर सांगा मला. विमल, काहीच काम बाकी नाहीये आणि काही असेल तर मी करेन असं सांगते, तुम्ही आराम करा ताई. मग सायली म्हणते, बरं ठीक आहे, मग मी एक काम करते, मी जाऊन जरा वेळ आमच्याच खोलीत पडते, काही काम असलं तर हाक मारा. आणि मग सायली आता वरती मध्ये जात असते. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे जी प्रिया असते ती प्रेग्नेंट आहे, पण आता अजून आपल्याला कोणी भेटायला आलं नाही, आपण अर्जुनला सबळ सांगूनही. त्यामुळे मग प्रियाला आता डाऊट येतो की अर्जुनने नक्की सुभेदारांना सांगितलं आहे ना की मी प्रेग्नेंट आहे म्हणून. नाही, मला ना त्या अर्जुनवरती विश्वासच नाहीये, कदाचित त्याने अजून घरात कोणाला सांगितलं नाहीये मी प्रेग्नेंट असल्याचं. पण आता मला असं गप्प बसून चालणार नाही, मला सांगायला हवं सगळ्यांना मी प्रेग्नंट असल्याचं सत्य, आणि मग म्हणजे माझं सगळं काही व्यवस्थित व्हायलाही हवं. जर मी प्रेग्नंट आहे हे कल्पनाला कळलं तरच ती मला इथे घ्यायला येईल. प्रिया आता तुरुंगातून पत्र लिहिते ज्यामध्ये ती गर्भधर आहे हे तिने सांगितलेलं असतं. ती सांगत असते, सुभेदारांचा वारस माझ्या गर्भात आहे आणि म्हणून मी असं इथे तुरुंगात राहणं बरोबर नाही. सुभेदारांचं त्यांच्या होणाऱ्या वारसावर प्रेम असणारच मला माहिती आहे. तुम्ही सगळ्यांनी मला इकडनं बाहेर घेऊन जा, मला मान्य आहे मी चुकली आहे, पण तरीही मला एक सुधारायची संधी द्या, मी पुन्हा ती चूक कधीही करणार नाही वगैरे असं सगळं ती आता त्यामध्ये लिहिते. आणि त्यानंतर मग आता तिथे पत्र पाठवते आणि खूप जास्त आनंदी होते. प्रिया विचार करते की आता एकदा का हे पत्र त्या कल्पनाने वाचलं की टनाटन उड्या मारत मला इकडे ती घ्यायला लगेच येईल. काहीही झालं, कितीही तिच्या माझ्यावर राग असला तरीही तिला तिच्या लेकाचं मूल हवंच आहे. आणि म्हणून मग
तिच्याकडे मला घरी घेऊन जाण्यावाचून काहीही याय उरणार नाहीये. त्या कल्पनाला काय वाटतं की ती माझ्यावरती फार वेळ राग धरून ठेवू शकते, पण तसं नाहीये. ती माझ्यावरती, आता मी आई होणार आहे हे सत्य कळाल्यानंतर राग ठेवूच शकत नाही. आता सगळं काही होणार माझ्या मर्जीप्रमाणे. हे बाळच मला या सगळ्या संकटांमधून बाहेर काढणार आणि सगळं मला तसं माझ्या मनाप्रमाणे घडणार. तर आता इकडे जी सायली असते ती आता म्हणजे बराच वेळ बेडरूममध्ये आराम करते. त्यानंतर सायलीला कंटाळा येतो. मग शेवटी सायली हॉलमध्ये येऊन बसते. इतक्यात आता तो लेटर घेऊन पोलीस हवालदार आलेला असतो. सायली विचारते, काय झालं? त्यावर ते सांगतात की तुमच्यासाठी प्रियाने पत्र पाठवलेलं आहे. बुबली लोखंडे. त्याबरोबर सायली म्हणते, प्रियाने पत्र पाठवले बघू. आणि मग तिथे पत्र रिसीव्ह करते. त्यानंतर तिथे पत्र उघडते, वरती खोलीत जाऊन आणि पत्र वाचायला सुरुवात करते, ज्यामध्ये प्रियाने लिहिलेलं असते, आई बाबा, मला माहिती आहे की तुम्हा सगळ्यांचाच माझ्यावर खूप राग आहे. तुम्हाला सगळ्यांना मला भेटण्याची, बघण्याची, माझ्याशी बोलण्याची बिलकुलच इच्छा नाहीये. पण काय सांगू तुम्हा सगळ्यांना, माझ्या गर्भात सुभेदारांचा वंश वाढतो करतो तोय मी अश्विनच्या बाळाची आई होणार आहे. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना अशी विनंती करते की प्लीजच तुम्ही सगळ्यांनी माझा स्वीकार करा हो. मला माहिती आहे हे सगळं जे मी बोलते ते इतकं सोपं नाहीये. तुमच्या सगळ्यांसाठी हे खूप अवघड काम आहे. पण तरीही माझा स्वीकार करा. शेवटी माझ्या गर्भात वाढत असलेलं जे बाळ आहे ते अश्विनचं आहे आणि मला खात्री आहे तुम्ही अश्विनच्या बाळाला नकार देणार नाही. सुभेदारांच्या वंशाचा दिवा आहे तो. त्याबरोबर मग आता हे सगळं जेव्हा सायली वाचते तेव्हा तिला खूप मोठा धक्काच बसतो. ती विचार करते, बापरे, म्हणजे प्रिया प्रेग्नेंट आहे. पण नाही, मला हे सगळं इतक्यात घरात कोणाला सांगून जमणार नाही. मला हे सगळं आधी यांच्याशी डिस्कस करायला सायली अर्जुनची वाट बघतच असते. तोपर्यंत थोड्या वेळात अर्जुन घरी येतो. सायली अर्जुनला म्हणत असते, अहो, प्रिया प्रेग्नेंट आहे माहिती आहे का तुम्हाला? त्यावर अर्जुन म्हणतो, तुला कोणी सांगितलं? सायली म्हणते, मला ते पण म्हणजे तुला कोणी सांगितलं याचा अर्थ काय? तुम्हाला माहिती होतं का पहिल्यापासून ती प्रेग्नंट असल्याचं? त्यावर अर्जुन काहीच उत्तर देत नाही. सायली म्हणते, अहो, काय विचारते मी तुम्हाला माहीत होतं का प्रिया प्रेग्नंट असल्याचं सत्य? त्यावर अर्जुन म्हणतो, हो, मला माहीत होतं. सायली म्हणते, काय मग जर माहीत होतं तर तुम्ही मला का नाही सांगितलं? अर्जुन म्हणतो, बायको कसं सांगणार होतो मी तुला हे सगळं? अश्विनने मला अशी शपथ दिली होती की त्याची बायको म्हणजे ती प्रिया बुबली लोखंडे आई होणार आहे. हे गुपितच ठेवायचं, हे कोणालाही सांगायचं नाही. आणि म्हणून मी खरोखर तुलाही हे सगळं काही सांगितलं नाही. अश्विनचा शब्द जर मी मोडला असता तर तो खूप जास्त नाराज झाला असता. त्याबरोबर हे ऐकून सायली म्हणते, काय म्हणजे अश्विन भाऊजींना सुद्धा माहिती आहे की ते बाप होणार आहे? बापरे, अहो, मग त्यांना हे सगळं माहीत असताना आपण आपली गुड न्यूज सांगितली तेव्हा अश्विन भाऊजींना किती वाईट वाटलं असेल, किती त्रास झालं असेल. देवा, काय घडलं हे सगळं आपल्याकडनं कळतंय का तुम्हाला? अहो, अश्विन भाऊजी काय म्हणालेत? मग अश्विन भाऊजींनी प्रियाला माफ वगैरे करायचा तर निर्णय घेतलेला नाहीये ना? हे बघा, या प्रेग्नन्सीच्या नाटकापायी जर प्रिया पुन्हा आपल्या सुभेदारांच्या घरात घुसली ना तर मग मात्र घराचं वाटोळ झालंच म्हणून समजून जा. मग आपण आपलं घर नाहीच वाचवू शकणार तिच्या तावडीतन. त्यावर अर्जुन हा सायलीला म्हणतो, बायको शांत हो. सायली म्हणते, अहो, कशी शांत होऊ? तुम्हाला माहीत नाहीये, तुम्ही त्या प्रियाला हल्ली ओळखायला लागलाय, पण मी तिला ना पूर्वीपासून ओळखते. अगदी पूर्वीपासून तिची काय लायकी आहे हे मला अगदी व्यवस्थित माहिती आहे. म्हणूनच मला खूप जास्त भीती वाटते. अर्जुन म्हणतो, बायको पण घाबरण्याची गरजच नाहीये मुळात, कारण अश्विनने आधीच सांगितलेलं आहे की त्या मुलीजवळ आपल्या घरातल्या कुणाही व्यक्तीचा काहीही संबंध नाहीये आणि त्या बाळाला
तो त्याचं बाळ आहे असं मानतच नाही. प्रिया आजपर्यंत एवढ्या मुलांबरोबर राहिली आहे, कशावरून हे बाळ अश्विनच असेल, कशावरून हे बाळ इतर कोणाचं नसेल. त्यामुळे अश्विनने हे बाळ त्याच आहे हे मान्यच केलेलं नाहीये. म्हणून लक्षात घे, आपल्याला घाबरायची किंवा टेन्शन घेण्याची कुठलीही गरज नाहीये. आणि राहिला प्रश्न, तुला मी का नाही सांगितलं? ह्याच्यात तर मला अश्विनने शपथ घातली होती ना, म्हणून मी तुला हे सगळं सांगितलं नाही. आणि त्याशिवाय बायको, तुझी सुद्धा परिस्थिती नाजूकच आहे ना, मग उगाच तुला या सर्व गोष्टी मी सांगितल्या असत्या तर तुलाही टेन्शन झालं असतं, म्हणून नाही सांगितलं. उलट जर अश्विननेच हे सगळंच विकारायचं नाही असं ठरवलं तर हे आपल्या सगळ्या सुभेदारांसाठी चांगलं आहे. घरात हे सगळं आपण नकोच सांगायला. काय म्हणतोय मी कळत ना तुला? मग सायली म्हणते, ठीक आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी पूर्णा आजी असते, तिच्याकडे एका ट्रस्टने मदत मागितलेली असते. काही वृद्ध व्यक्तींना म्हणजे त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी वृद्ध आश्रमाला थोड डोनेशन हवं होतं पूर्णाजीच्या ट्रस्टमधून. मग आता पूर्णाजी ही कल्पना आणि प्रतापला सांगते, कल्पना, प्रताप, एक काम करा, आपल्या इथे जवळच पनवेलमध्ये एक नवीन वृद्धाश्रम सुरू झालेला आहे, जिथे बरेचसे वृद्ध आहे आणि तिथल्या वृद्धांना मेडिकल चेकअप करायचंय. त्याकरता पैसे द्यायचे आहे, पण त्या लोकांकडे पुरेसे पैसे नाहीयेत. काहीतरी ठराविक रक्कम कमी पडते, म्हणून त्यांनी आपल्याकडे मदत मागितली आहे. तर तेवढे पैसे तुम्ही तिकडे देऊन याल का? मला जायला जमणार नाही, म्हणून तुम्हाला सांगते. कल्पना आणि प्रताप म्हणतात की पूर्णाई, अगं विचारतेस काय, आम्ही नक्की जाऊ, तू काही काळजीच करू नको. त्यानंतर मग प्रताप आणि कल्पना हे दोघेही जण आता वृद्धाश्रमामध्ये आलेले असतात. पैसे डोनेट करून निघाल्याच्यानंतर कल्पना आणि प्रताप या दोघांना आता तिथे सचिनचे आईवडील दिसतात. सचिनच्या आईवडिलांना तिथे बघून त्या दोघांनाही खूप मोठा धक्काच बसतो. ते सचिनच्या आईबाबांकडे येऊन विचारतात की तुम्ही दोघं इकडे काय करताय? त्यावर सचिनचे आईबाबा म्हणतात, आमच्यावर ही जी वेळ आलेली आहे ती तुमच्या मुलीमुळे झाली आहे आणि तुम्हीच विचारताय आम्ही इकडे काय करतोय म्हणून. त्यावर ते दोघंही म्हणतात, आम्हाला कळलं नाही, आमच्या मुलीमुळे, अस्मितामुळे तुमच्यावर ही वेळ का आली? त्याबरोबर मग आता सचिनचे आईबाबा म्हणतात, खरंच तुमच्यासारखी माणस आम्ही अख्ख्या उभ्या आयुष्यात बघितली नाही. स्वतःच्या मुलीची चूक लपवण्यासाठी तुम्ही सरळ सरळ एवढं कसं खोट वागू शकता हो? तुमच्या मुलीने आमच्या मुलाची नोकरी गेली तेव्हा त्याची साथ सोडली, उलट त्याला घटस्फोट देणार अशी भाषा केली. तिच्या व्यतिरिक्त जर एखादी दुसरी मुलगी असती ना, तर नव्याच्या अडचणीच्या काळात त्याच्याबरोबर उभी राहिली असती. त्याबरोबर आता पुढे ते म्हणत असतात, आतापर्यंत आमचा मुलगा तुमच्या मुलीला किती चांगलं सांभाळत होता, की तिची चांगली काळजी घेत होता, आणि तुमच्या मुलीने शी आम्हाला तर बाई खूपच विचित्र वाटली आहे तुमची मुलगी. त्याबरोबर प्रताप आणि कल्पना म्हणतात, एक मिनिट, तुम्हाला ना पूर्ण सत्य मुळात माहीत नाहीये आणि तुम्हाला जर हे जाणून घ्यायचं असेल ना, तर तुम्ही आमच्याबरोबर आमच्या घरी चला. घरी तुम्ही आलात की तुम्हाला अस्मिता स्वतःच्या तोंडाने सगळं काही सांगेल. त्याबरोबर मग आता प्रताप म्हणतो, या तुम्ही गाडीत बसा. त्यानंतर मग जो प्रताप आहे तो आता ताबडतोब त्या दोघांना घरी घेऊन येतो. आता ते लोक घरी येत असताना म्हणत असतात की नेमकं काय सत्य आहे जे एवढं अस्मिताच्याच तोंडून ऐकायला हवं. त्यावर मग कल्पना घरी आल्यावर अस्मिताला म्हणते, अस्मिता, तुझ्या सासूसास्यांना तुझ्या नव्याने जे सांगितलंय त्या सगळ्याचा खुलासा मागायला ते इकडे आले. त्याबरोबर अस्मिता म्हणते, खुलासा कसला खुलासा? आणि आई बाबा काय सांगितलं तुम्हाला सचिनने असं की ज्याचा खुलासा मागण्याकरता तुम्ही इकडे आलाय? काय घडलंय ते सांगा मला प्लीज. त्याबरोबर मग आता प्रताप म्हणत असतो की तुझ्या सासूसास्यांच असं म्हणणं आहे की सचिनने त्यांना सांगितलंय तू त्या सचिनला स्वतःहून डिव्होर्स मागितला आहेस आणि त्या सचिनची नोकरी गेली आहे
हे तुमच्या डिव्होर्सच कारण आहे. तुला सचिन बरोबर पैसा मिळत नसल्यामुळे राहायचं नाहीये, असं सगळं त्या सचिनचं म्हणणं आहे. आता तू सांग नेमकं काय घडलं ते. याबरोबर कल्पना सुद्धा म्हणत असते की अस्मिता जे काही असेल ते आता स्पष्टपणे खरखर सांगून टाक आणि मोकळी हो. कळू देत ना सचिनच्या आई वडिलांना सुद्धा की त्यांचा मुलगा नेमका किती आणि काय लायकीचा आहे. तो त्याबरोबर प्रताप म्हणतो, बसा तुम्ही आणि ऐका आता स्वतःच्या मुलाचे प्रताप. त्यानंतर मग आता लगेचच अस्मिता ही त्या लोकांना सांगू लागते की सचिन हा मला कॅनडाला राहतोय असं कायम सांगत राहिला, पण कधीच भारतात आला होता. भारतात येऊन त्याने अर्जुनने ज्या मुलीला मर्डर केसमध्ये पकडलं होतं त्याच मुलीबरोबर अखेर करत होता. तर होता वरण माझ्याशी खोट बोलत होता. माझ्याबरोबर लग्न झालेलं असताना एका परस्त्रीबरोबर राहत होता. तरीही जेव्हा माझ्यासमोर हे सगळं सत्य आलं तेव्हा एकदा मी त्याला संधी द्यायची ठरवली. मी त्याला माफ करायचं ठरवलं. माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन सुद्धा मी त्याला सुधारायला सांगितलं. पण सुधारण तर खूप दूरची गोष्ट. तो आणखीन जास्त बिघडत गेला, कारण त्याला हे चुकीचं मोटिवेशन मिळालं की या अस्मिताला काहीही फरक पडत नाही. आणि मग त्याचं ते विचित्र वागणं वाढत गेलं. इतका विचित्र वागायला लागलेला तो की मला जेव्हा बाळ झालं, जेव्हा आमचं बाळ ह्या जगात आलं तेव्हा सचिन त्या बाळाला एकदा बघायला सुद्धा आलेला नाहीये. मला एवढी आशा होती सचिनच्या येण्याची, पण तो आला डायरेक्ट बाळाच्या 5वीच्या दिवशी आला. तर आला पुन्हा नवीन काहीतरी नाटक करत आला आणि प्रत्येक वेळी माझ्याकडून पैसे मागत राहिला. त्याच्या कॅनडाच्या बँक अकाउंटमधून पैसे निघत नाहीयेत, सगळे अकाउंट फ्रीज आहे. म्हणून मला पैसे हवेत असं म्हणून माझ्याकडे त्याने कितीतरी पैशांची मागणी केली आणि मी त्याला ते पैसे दिले सुद्धा. मी एवढे पैसे देऊनही तो मला हेच म्हणत राहिला कायम की मी त्याच्यासाठी काहीही करत नाहीये. हे सगळं झालं तर झालं. वरून तुम्हाला माहिती आहे माझं आणि चैतन्याचं नातं अगदी बहीण भावांना इतकंच पवित्र आहे. मला जस अर्जुन आहे, जसा अश्विन आहे, तसाच चैतन्य हेही लहानपणापासून आहे. आणि त्याने माझ्या त्या बहीण भावाच्या नात्यावरती संशय घेतला आणि मला आणि सचिन चैतन्याला तो नको ते बोलला. हे सगळं ऐकल्यानंतर आता इकडे त्याच्या आई वडिलांना सुद्धा सचिनचा खूप जास्त राग येतो आणि त्यांनाही पश्चाताप होतो की बापरे, सचिन सारखा नीच नालायक जो बायकोवरती संशय घेतो तो मुलगा आपला आहे. मग आता सचिनची आई म्हणते की आम्हाला तर सचिनने काहीतरी वेगळंच सांगितलं होतं. त्यावर लगेच आता त्याचे आई बाबा म्हणतात की अस्मिता अगं खरंच सांगतो की आम्हाला या सर्व गोष्टी माहीत नव्हत्या. अस्मिता जर हे एवढं सगळं घडत होतं तर तू वेळेवरच आम्हाला सांगायला होच. जर तू आम्हाला सांगितलं असतंस ना तर सचिनची कधी हे सगळं वागण्याची हिंमतच झाली नसती. वेळेवर आम्ही सचिनच थोबाड खोडलं असतं तर सचिन लायकीवर राहिला असता. त्याने आम्हाला वृद्धाश्रमात पाठवलं असं सांगून की आमची काळजी घेणारा आता इथे कोणी नाहीये. तो कॅनडाला जॉबसाठी परत जाणार आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो काही कॅनडाला वगैरे तो जाणार नाहीये, इथेच कुठेतरी त्याच्या त्या नालायक गर्लफ्रेंडबरोबर साक्षीबरोबर राहणार आहे आणि तिचे पैसे लुटणार आहे. आणि तुम्हाला वृद्ध आश्रमात पाठवले बघा. तुमच्या घरी वगैरे व्यवस्थित जाऊन चेक करा. तुमचं घर वगैरे तर विकलेलं नाहीये ना. तो सचिन इतक्याही खालच्या थराला जाऊ शकतो की तो तुमचं राहतं घर विकून तुम्हाला वृद्धाश्रमात सोडून निघूनही जाऊ शकतो. त्यामुळे एकदा खातर जमा करा की नक्की ते वृद्धाश्रम जे आहे ते तुम्हाला फक्त तुमची काळजी घ्यायला कोणी नाहीये म्हणून ठेवलेलं आहे तिकडे, की तुमचं घर वगैरे विकलं ते. कारण माझा ना सचिनवर अजिबात कणभर काडीभरही विश्वास नाहीये. ते म्हणून म्हणतोय जाऊन एकदा खात्री करा. त्यावर सायली म्हणते हो, हे जे काही बोलतायत ना ते सगळं मला सुद्धा पटते. सचिन भाऊजींवर विश्वास ठेवावा ह्या लायकीचे मुळात ते नाहीच आहेत. म्हणून एकदा जाऊन तुम्ही तुमच्या घरी खात्री करून
या की तुमचं घर तरी तुमच्या ताब्यात आहे का नाही ते. कारण सचिन भाऊजी जेव्हा इथे राहत होते तेव्हा एकदा मी त्यांना विचारलं की तुम्ही काय काम करता, तर ते मला म्हणाले की मी स्वतःचा बिझनेस आता नुकताच सुरू करतोय. तेव्हा मी त्यांना त्या कामाबद्दल माहिती विचारत होते तर त्यांनी मला इतक्या थापा मारल्या की बरोबर, म्हणजे मला खोट्या गोष्टीसुद्धा ख्या कशा वाटतील याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. अर्थात मी वकिलाची बायको असल्यामुळे त्यांना मला गंडवता नाही आलं, पण तरी त्यांनी प्रयत्न मात्र अचूक केला. आता तुम्ही तर त्याचे आई-बाबा आहात. मग आई-बाबांना आठवतं की त्यांनी कसल्यातरी कागदांवरती बाबांच्या सह्या घेतल्या होत्या. मग आई म्हणते कसल्यातरी कागदांवरती यांच्या त्याने सह्यासुद्धा घेतल्या होत्या. अर्जुन म्हणतो मे बी ते प्रॉपर्टीचे पेपर्स वगैरे तर नाही ना. हे एकदा जाऊन आता आई-बाबांकडे राहण्यासाठी स्वतःचं असं घर वगैरे काहीही नाहीये. मग आता आई-बाबांना ह्या गोष्टींची चाहूल नसल्यामुळे ते मात्र बिचारे स्वतःच्या घरी जायला निघालेले असतात. तर इकडे आता त्या दोघांनाही खूप जास्त पश्चाताप होत असतो सचिनच्या या वागणुकीचा, आणि ते म्हणत असतात की खरंच आम्हाला माफ करा सायली. अर्जुन, तुम्ही खूप चांगले आहात, आणि अस्मिता, तू तर खूपच चांगली आहेस. तू आमची सून आहेस, पण आम्हाला मुलीसारखी आहेस. तू कधी आमच्याशी वाद नाही घातलास, कधी काही नाही. त्याबरोबर मग रतापसुद्धा म्हणतो की तुम्ही सुद्धा काळजी करू नका. व्याही लक्षात ठेवा, जरीही आपल्या मुलांमध्ये काहीही झालं तरीही आपलं नातं तसंच राहील जसं यापूर्वी होतं. आपण काय फक्त व्याही नाही तर आपण चांगले मित्रसुद्धा आहोत. त्यामुळे बिलकुलच काळजी करू नका, निश्चिंत रहा. त्या सचिनने तुम्हाला जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही आमची मदत नक्की हमखास घेऊ शकता. आधी घरी जाऊन तपासा घरचं सबळ व्यवस्थित आहे का नाही हे सबळ बघा, आणि त्यानंतर मग आपण काय करायचं ते ठरवू या. तुम्ही सावकाश. त्याबरोबर मग ते लोक तिकडनं जायला निघतात. त्याबरोबर आता इकडे मनातल्या मनात अर्जुन हा म्हणत असतो की एक गोष्ट मॉम आणि डॅडच्या समोर येते, पण जर प्रियाच्या प्रेग्नन्सीबद्दल यांना काही कळालं तर काय होईल, कसे रिएक्ट होतील. हे प्रियाच्या प्रेग्नन्सीबद्दल कळल्यावर नाही. नको, सध्या दोघांचाही मूड अजिबात चांगला नाहीये. ह्यात सचिनचे आई-बाबा येऊन गेल्यामुळे. त्यामुळे उगाचच मला सध्या तरी कुठलाही टॉपिक काढायला नको. सध्याचं वातावरण दूषितच आहे, आणखीन दूषित करायला नको. त्याबरोबर बबर मग कल्पना म्हणते काय रे अर्जुन, कसला एवढा विचार करतोय. अर्जुन हणतो नाही, काही नाही. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.